शासनाने 2019 पूर्वीच्या वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवणं बंधनकारक केलंय. मात्र शासनाच्या या आदेशानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील वाहनधारकांच्या काही संघटनांनी आणि नागरिकांनी या नंबर प्लेटला विरोध दर्शवला. काहींनी HSRP बाबत शंका व्यक्त केली. तसंच गोवा आणि अन्य राज्यापेक्षा महाराष्ट्रात बसवण्यात येणाऱ्या HSRP नंबर प्लेटचा दर जास्त असल्याचं बोललं जातंय. या प्रश्नावर राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चा देखील झाली. या विरोधानंतरही कोल्हापूर जिल्ह्यात HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी वाहनधारकातून प्रतिसाद मिळत असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी दिली आहे. यामध्ये आतापर्यंत कोल्हापूर ऑफिसमध्ये 10,238 वाहनधारकांनी अपॉइंटमेंट घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये 5,368 वाहनधारकांनी त्याचे फिटमेंट केलेलं आहे. तर याकरता सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ही 30 एप्रिलपर्यंत त्याची मुदत आहे आणि पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण 29 त्याचे सेंटर्स आहेत. तर 29 ठिकाणी त्याची बसवण्याची आहे. त्यासाठी त्यांनी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवून घ्यावी आणि त्याची जी अपॉइंटमेंट आहे ती शासनाची जी वैध वेबसाईट आहे त्या वेबसाईटच्या मार्फतच त्यांनी त्याचं अपॉइंटमेंट घेऊन त्याचं फिटमेंट करून घ्यावं. आजपर्यंत 2019 पूर्वीच्या कोल्हापूर जिल्ह्यातील 6,836 वाहनधारकांनी HSRP नंबर प्लेट बसवली आहे. कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या 10,238 वाहनधारकांनी अपॉइंटमेंट घेतली होती. त्यापैकी 5,368 वाहनांवर HSRP नंबर प्लेट बसवण्यात आली आहे. तर इचलकरंजी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाअंतर्गत 2,771 वाहनधारकांनी अपॉइंटमेंट घेतली होती. त्यापैकी 1,468 वाहनांवर HSRP नंबर प्लेट बसवण्यात आली आहे. HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी मोठ्या संख्येनं ऑनलाईन अर्ज भरण्यात येत आहेत. त्यामुळे सर्व्हर डाऊनची समस्या उद्भवतीये. सर्व्हर डाऊन होत राहिल्यास नंबर प्लेट बसवण्यासाठी विलंब लागू शकतो. सध्या तरी राज्य सरकारनं 30 एप्रिलपर्यंत HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदत दिली आहे. मात्र यामध्ये वाढ करण्याची मागणी होतीये.